जी आहे जानाई शिरसाई या आवर्तनामध्ये म्हणजे आता जे आवर्तन गेलं आवर्तन झालं त्याच्यामध्ये विलंब झाला होता, मोठी अडचण आली होती. पण उन्हाळी आवर्तनामध्ये कुठं अडचण येऊ नये आणि उद्याच पाणी हे शिरसाईमध्ये त्या ठिकाणी सोडलं जाईल. जानाई हे सुरळीत त्या ठिकाणी सुरू राहील. 500 MCFT पाणी या आवर्तनामध्ये त्या ठिकाणी दिलं जाईल व तसंच अजितदादांच्या माध्यमातून 450-500 कोटी रुपयाची जी बंद पाईप योजना जानाई शिरसाईसाठी मंजूर झाली होती त्याच्याबद्दलचं चर्चा झाली. कधी ते काम होईल हे आणि लोकात जे काही संभ्रम होता त्या योजनेच्या बद्दल आणि व त्याच्यामध्ये असणारे काही जे त्रुटी आहेत नाहीतर लोकांबद्दलचे जे म्हणणं आहे या सर्व गोष्टींवर चर्चा आज सिंचन भवनमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. बहुतांश विषय बहुतांश अडचणी आणि शंका या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुटलेल्या आहेत. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो. आता पाणी तर मिळत नाही, मात्र शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. कांद्याला भाव सुद्धा मिळत नाही. आता सगळेजण सांगतात की 10 रुपये पिकवायला लागतात आणि खर्च येतो आणि कांद्याचा भाव हे 2 रुपये 3 रुपये किलो आहे. सरकारचं काय झालंय, सरकार हे इलेक्शन मोडमध्ये गेलं होतं आणि वरून कुठंतरी एक आदेश आला की तुम्ही आता तुमचे सिक्युरिटी कमी करा, ताफ्यातल्या गाड्या कमी करा. आणि ताफ्यातल्या कुणी मोटरसायकलवर होते, कुणी चालत येते, कुणी इलेक्ट्रिकल गाडी आणि 2 नेते एकच इलेक्ट्रिकल गाडी वापरतात. 50-50, 60-60 लाखाच्या इलेक्ट्रिकल गाड्या त्यांनी घेतल्या. आणि पण लोकांना ते परवडणार आहे का? त्यामुळे या सगळ्या छान चोकीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे. पण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, कांद्याचा भाव 1 रुपयाला का 2 रुपयाला तिथं आलेला आहे, त्याबद्दल कुणी बोलेना. डिझेल आज मिळत नाही, तिथं राशन केलं जातंय डिझेल आणि शेतकरी जेव्हा डिझेल पंपावर जातोय तेव्हा सांगितलं जातं अजिबात तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. ही आजची परिस्थिती आहे. अतिशय हलाखीची परिस्थिती शेतकऱ्याला भोगावी लागते, मजुराला भोगावी लागते. लाईटच्या बाबतीत सुद्धा जेव्हा लाईट पाहिजे 6 ते 9 तेव्हा लाईट दुर्दैवाने त्या ठिकाणी दिली जात नाही, जेव्हा दुधाचा वेळ असतो. मग अशा पद्धतीने आज शेतकरी आणि मजूर आणि खास करून ग्रामीण भाग खूप मोठ्या अडचणीतून त्या ठिकाणी जात आहे. म्हणूनच 18 तारखेला सकाळी 10 वाजता आम्ही नाशिकमध्ये एक खूप मोठं आंदोलन नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर कांद्याच्या बाबतीतली एक चर्चा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे जिथं कुठं शेतकरी अडचणी तिथं आम्ही अशा पद्धतीने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करत आहोत. सकाळपासून एक बातमी जी आहे ती माध्यमांमध्ये चर्चेली जाते ती म्हणजे की तुमच्या पक्षाच्या काही मोठ्या नेत्यांची बैठक जी आहे ती एका ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येतील का त्याच्यावरती काही चर्चा झाली. सुनील तटकरे शरद पवारांना भेटून गेले, त्यामुळे ह्या चर्चा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात मांडल्या जातात. मला काय वाटतं की हे जे सर्व प्रमुख नेते आज जे भेटले ते अतिशय महत्वाचे मोठे अनुभवी नेते आहेत. 10 जूनला आमच्या पक्षातला तिथं स्थापना दिवस आहे आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला काय गोष्टी करायच्यात, कसं करायच्यात, काही पदं आपल्याला द्यायचे त्या बाबतीतली चर्चा ही कदाचित झाली असावी. त्याच्याचबरोबर आज जे काही शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य लोकांना आणि युवा विद्यार्थी आणि शहरी भागातल्या लोकांना सुद्धा ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्या अडचणीवर आता कसं रस्त्यावर उतरायचं, कसं आपण लढायचं, कसा संघर्ष करायचा याचं नियोजन करण्यासाठी हे सर्व नेते आज भेटले असावेत असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. 2 राष्ट्रवादी एकत्र येतील त्या अनुषंगानं काही चर्चा किंवा तुम्ही सुद्धा पक्षामधले आमदार आहात, नेते आहात, वाटतं का की 2 राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येतील त्या अनुषंगाने चर्चा झाली? बघा, येतील नाही येतील हे आम्हाला माहित नाही, पण अजितदादा गेल्यानंतर तो प्रश्नच त्या ठिकाणी आता राहिलेला नाही की आम्ही दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्रित येतील. आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे की तिथं जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला सामान्य लोकांसाठी रस्ते येऊन लढावं लागेल आणि जी काही आज सत्ता आहे भाजप त्याच्या विरोधात त्या ठिकाणी लढावं लागेल. त्यामुळे आम्ही जे काही आम्हाला समजलेलं आहे, आता शेवटी नेते जेव्हा निर्णय घेतात तो त्यांचा विषय असतो, पण उद्या जाऊन एकत्रित येण्याची जर वेळ येणार असेल तर ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा भाजपच्या विरोधात अजितदादांच्या पक्षाला लढण्याची इच्छा असेल नाही तर धाडस असेल तेव्हाच हे पक्ष एकत्रित येऊ शकतील. आता चर्चा काय झाली हे आम्हाला माहित नाही आणि धोरणात्मक निर्णय हा आमच्या आमदाराच्या लेवलला घेतला जात नाही, हा प्रमुख नेत्यांच्या लेवलला त्या ठिकाणी घेतला जातो. राज्यमंडळाचा एक निर्णय झालेला आहे की राखीव वर्गातले जे खुल्या गटामध्ये आता जाता येणार नाही. आम्हाला जे कळालेलं आहे की जेव्हा कॅबिनेटमध्ये ही चर्चा चालू होती तेव्हा तिथं असणारे विविध समाजाचे जे काही प्रमुख नेते आहेत, समजा कुणी आदिवासी समाजाचा आहे, कुणी SC समाजाचा आहे, त्या समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात, काही OBC समाजाचे आहेत.
त्या लोकांना या बाबतीत चर्चा करायची होती. म्हणजे काय की काय GR आहे, काय आहे, कसे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले, पण त्या कॅबिनेटमध्ये त्या प्रमुख नेत्यांना साधं बोलूनही दिलं नाही असं आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे GR काय आणि काय होणार आहे हे त्या नेत्यांना सुद्धा म्हणजे मंत्र्यांना सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी माहीत नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा या बाबतीतलं अजून स्पष्टीकरण हे आलेलं नाही, हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. क्रिटिकल आहे, ते समजल्यानंतर नक्कीच आम्ही या बाबतीत बोलू शकतो. फक्त विषय एवढाच आहे, कॅबिनेटमध्ये त्या नेत्यांना बोलून का दिलं नाही गेलं हा मात्र त्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही एक व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती शेअर केलेला होता की हातामध्ये कोयते तलवारी घेऊन जे आहे ते घाटामध्ये तरुण मोठ्या प्रमाणावरती रात्रीच्या वेळेस पाहायला मिळाले. गोटो घाटामध्ये आपण याआधी पाहिलं की बलात्काराची घटना घडलेली होती, त्यानंतर सुरक्षेवरती बरीच चर्चा झाली. सध्या घाटामध्ये सुरक्षा आहे का? तुम्ही जो व्हिडिओ शेअर केलेला होता तो नक्की कधी? ते पुरंदर तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी 200 मुलं मोटरसायकल आणि बुलेटवर त्यांचं एक विशिष्ट जे काय ते पाईप असते जे धुराची, त्यात एक वेगळ्या प्रकारचा आवाज केला जातो आणि त्याने फार प्रमाणात त्रास होतो लोकांना. काही लोकांच्या हातात तलवारी होते, काट्या होत्या. अशा पद्धतीने हुल्लडबाजी ही दिवे घाटामध्ये तिथं केली जात होती.